online lecture series of the 11th and 12th English, the Maharashtra Board syllabus. Dear students, today in this video, we are going to see the icebreakers and the brainstorming activities of the 5th topic from the writing skills section of the 12th English syllabus, and the name of the topic is drafting a virtual message. So let us begin with the icebreaker activities first. So the first question from the icebreakers activity is, given below is a two-way communication cycle or the process of communication. Can you guess the role of the sender and the receiver in this process? What do we encode and what do we decode? प्रिय विद्यार्थी मित्रांनो, खाली एक चार्ट दिलेला आहे बघा. या चार्ट मध्ये आपल्याला एक टू वे कम्युनिकेशनचं उदाहरण लक्षात येत आहे. यामध्ये सेंडर अँड रिसीव्हर यांची बाजू मांडायची आपल्याला. यामध्ये बघा, सुरुवात ही सेंडरच्या म्हणजेच पाठवणाऱ्याच्या बाजूने होते आणि म्हणून आपण इथून सुरुवात करणार आहोत बघा. सो सेंडर काय करतो आहे, फीडबॅक घेतो आहे. फीडबॅक घेऊन आपण नंतर लगेच तो मेसेज तयार करतो आहे. तयार करताना तो त्याला कोडिंग टाकतो आहे, म्हणजेच संकेतामध्ये, सिम्बल मेसेज मध्ये, काही गेस्चर्स मध्ये तो मेसेज तयार करतो आणि मग तो मेसेज तो त्या रिसीव्हर पर्यंत पाठवतो. रिसीव्हर पर्यंत जाण्याच्या अगोदर तो मेसेज हा कोडेड फॉर्मॅट मध्ये असतो आहे. रिसीव्हर काय करतो, त्या मेसेजला डीकोड करतो आहे, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याला म्हणतात डिकोडिंग. सो द क्वेश्चन इज, कॅन यू गेस द रोल ऑफ द सेंडर अँड द रिसीव्हर इन दिस प्रोसेस? व्हॉट डू वी एनकोड अँड व्हॉट डू वी डिकोड? सो द क्वेश्चन इज, कॅन यू गेस द रोल ऑफ द सेंडर अँड द रिसीव्हर इन दिस प्रोसेस? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या त्या चार्ट मध्ये सेंडर आणि रिसीव्हरची काय भूमिका असते तिचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. सो द फर्स्ट वन, रोल ऑफ सेंडर. द पर्सन हु इनिशिएट्स, हु डिलिव्हर्स अ मेसेज इन द कम्युनिकेशन प्रोसेस इज कॉल्ड द सेंडर ऑर द कम्युनिकेटर. तर बघा, कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये जो मेसेज डिलिव्हर करतो, जो मेसेज सेंड करतो, त्यालाच सेंडर किंवा कम्युनिकेटर असं म्हणतात. The sender might be a speaker, a writer, or someone who merely gestures. Means a sender can be anyone. एक सेंडर कोणीही असू शकतो बघा. A speaker, a writer, or anyone. त्याचं काम काय असतं बघा, फक्त मेसेज पाठवणे. Now let us see the next one, role of receiver. तर रिसीव्हरचं काय काम आहे या प्रोसेसमध्ये ते आपण पाहणार आहोत. So in the communication process, the receiver is the listener, a reader, or an observer. That is the individual or the group of individuals to whom a message is directed. तर receiver हा कुणी असू शकतो बघा. He can be a listener, he can be a reader, he can be an observer, and the receiver can be singular or plural also. The receiver is also called the audience or the decoder. So रिसीव्हरचं काम काय आहे की सेंडर द्वारे पाठवला गेलेला जो कोडेड मेसेज आहे त्याला डिकोड करणं, म्हणजेच वाचण्यायोग्य बनवणं. व्हॉट डू वी एनकोड? सो एनकोडिंग करणे म्हणजे काय? एनकोडिंग इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग मेंटल इमेजेस इनटू अंडरस्टँडेबल सिम्बल दॅट कॅन बी शेअर्ड विथ रिसीव्हर्स. तर एनकोडेड फॉर्मॅट मधले मेसेजेस कुठले असतात पहा. सोपं उदाहरण आहे की व्हॉट्सअप मध्ये भरपूर काही सिम्बल्सच्या माध्यमातून, भरपूर काही त्या स्माइलीच्या माध्यमातून आपण बरेचसे मेसेजेस, आपल्या बऱ्याचशा भावना समोरच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे मेसेजेस असतात ते शब्दा स्वरूपामध्ये नसतात, तर हे काही कोडेड फॉर्मॅट मध्ये, काही पिक्चर्स फॉर्मॅट मध्ये असतात. तर यालाच कोडेड मेसेजेस असं सुद्धा म्हणता येईल. We encode means we can change the information into symbols, language,
और गेस्चर्स. तर आपण या मेसेजला कोडिंग करतो म्हणजे काय, तर त्या मेसेजेसचं रूपांतर सिम्बल्स मध्ये, लँग्वेज मध्ये आणि गेस्चर्स मध्ये करतो. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू वी डिकोड? Decode means to interpret the message, to interpret the sender's message. तर आलेला मेसेज समजून घेणे म्हणजेच त्याला डिकोडिंग करणे. बोथ व्हर्बल अँड नॉन व्हर्बल ॲज क्विकली ॲज पॉसिबल. सो मेसेज कसाही असू द्या, शाब्दिक स्वरूपातला असू द्या म्हणजेच व्हर्बल असू द्या, किंवा नॉन व्हर्बल म्हणजेच एखाद्या सिम्बलच्या स्वरूपात, एखाद्या गेस्चरच्या स्वरूपात असू द्या, म्हणजेच नॉन व्हर्बल स्वरूपामध्ये असू द्या, त्याला लवकरात लवकर डिकोड करण्याचं काम हे त्या रिसिव्हरचं असतं आहे. द प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेटिंग द मेसेज इज नोन ॲज डिकोडिंग. तर मेसेजला इंटरप्रिट करणं, समजून घेणं हेच त्या डिकोडिंगचं महत्वाचं काम असतं आहे. वी डिकोड मीन्स वी अंडरस्टँड द मेसेज. सो ज्याला मेसेज डिकोड करता आला, ज्याला मेसेज डिकोड करून समजता आला, समजून घ्या त्याला तो मेसेज समजला. सो डिअर स्टुडंट्स, दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटीज. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, पीपल सेंड मेसेजेस टू अदर्स फॉर डिफरंट पर्पजेस. आपण मेसेजेस हे वेगवेगळ्या कारणास्तव लोकांना पाठवत असतो. मेन्शन ॲटलिस्ट 5 पर्पजेस, 5 रिझन्स फॉर विच मेसेजेस आर जनरली सेंट. तर आपल्याला कुठलेही 5 कारण नमूद करायचे आहेत की ज्या कारणांसाठी आपण मेसेजेस पाठवत असतो. सो द फर्स्ट रिझन इज विशिंग अदर्स ऑन द ऑस्पिशियस ओकेजन लाईक दिवाळी, होली, दशेरा, रक्षाबंधन, इंडिपेंडन्स डे एक्सेट्रा. तर जनरली मेसेज पाठवण्याचं प्रमाण हे सणासुदीच्या कालावधीमध्ये असतं आहे. विशेष करून दिवाळी, होळी, दशेरा, रक्षाबंधन किंवा कुठलाही नॅशनल फेस्टिवल असू द्या, त्या दिवशी जास्त मेसेजेस पाठवले जातात. द सेकंड पर्पज ऑफ सेंडिंग द मेसेज इज टू एक्सप्रेस फीलिंग्स लाईक सिम्पथी, सॉलिडॅरिटी एक्सेट्रा. तर एखाद्याला सिम्पथी दाखवायची असेल, एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला सांत्वना देण्यासाठी आपण मेसेज पाठवतो आहोत. एखाद्याला काही सॉलिडॅरिटीची म्हणजे एकांतवासाची, एकाकीपणाची भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण ही मेसेजेस पाठवत असतो. थर्ड वन इज टू पर्स्युएड समवन. तर मेसेज पाठवण्याचं तिसरं कारण म्हणजे कोणाला तरी पर्स्युएड करायचं असेल, राजी करायचं असेल, तर आपण मेसेजेस पाठवत असतो. फोर्थ वन इज टू इन्फ्लुएन्स द डिसिजन, ॲटिट्यूड एक्सेट्रा ऑफ द रिसिव्हर. तर ज्याला आपण मेसेजेस पाठवणार आहोत, तर एखाद्या अशा व्यक्तीचं डिसिजन बदलावं, आपल्या मेसेजेसमुळे त्याला त्या डिसिजनवरती प्रभाव पडावा, त्याने तो मेसेज बदलावा किंवा तो डिसिजन बदलावा, त्याच्या ॲटिट्यूड मध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये बदल यावा, अशा प्रकारच्या भावनेने जो मेसेज पाठवला जातो तो हा 4th कॅटेगरी मधला मेसेज आहे. द फिफ्थ वन इज टू इन्स्पायर और टू इन्फ्लुएन्स अदर्स. तर दुसऱ्यांना इन्स्पायर करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी, इन्फ्लुएन्स करणे म्हणजे प्रभावित करण्यासाठी पाठवलेले संदेश. तर these are the 5 types or 5 reasons for sending messages to others. Now let us see the next question from the icebreakers. The next question is, given below is a tree diagram explaining 2 major types of messages. तर या ट्री डायग्राम मध्ये मेसेजेसचे 2 प्रकार दिलेले आहेत बघा. अनौपचारिक मेसेज म्हणजेच इनफॉर्मल आणि फॉर्मल मेसेज म्हणजेच औपचारिक मेसेज. द क्वेश्चन इज, कंप्लीट द ब्लँक बॉक्सेस इन द डायग्राम. वन इज डन फॉर यू. तर हे जे कलरफुल मी जे शब्द काही वर्ड्स टाकले आहेत हे ऍक्च्युअली फिल इन द ब्लँक्स आहेत. व्हॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू फाइंड आउट टू whom are the informal messages sent and the formal messages sent. आपण हे अनौपचारिक किंवा औपचारिक मेसेजेस कोणाला पाठवतो आहे त्याची एक यादी आपल्याला करायची आहे. तर अनौपचारिक मेसेजेस हे पेरेंट्सला, फ्रेंड्सला, सिबलिंग्सला किंवा कझिन्स
किंवा सोशल मीडियावरती आपण भरपूर इनफॉर्मल मेसेजेस पाठवत असता. नाव सिमिलरली फॉर्मल मेसेजेस कोणाला पाठवतात पहा. वी सेंड द फॉर्मल मेसेजेस टू द प्रिन्सिपल, टू द क्लास टीचर, टू सम ऑफिशियल्स, some institutions or some organizations. So this was a chart giving information about the types of messages sent to different people. Now let us see one more question from the icebreaker activities. The question is, using information from the dialogue given below, write the message which Amrita left for her brother Surojit. Do not leave out any vital information, means important information, or add any new information. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे बघा की पुढे दिलेल्या संवादातील माहितीचा वापर करून अमृताने आपल्या भाऊ जो आहे सरोजित याच्याकरिता दिलेला जो संदेश आहे तो आपल्याला उत्तर स्वरूपामध्ये लिहायचा आहे. ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय म्हटले बघा की महत्वाची माहिती वगळू नका किंवा कोणत्याही नवीन माहितीची भर घालू नका. नाव लेट अस सी द डायलॉग. सो शेखर कॉल्ड. शेखर या व्यक्तीने फोन केला आहे कोणासाठी? सुरोजित साठी. शेखर फोन करतो आणि म्हणतो, इज दिस 284738892? तर सुरोजितची बहीण फोन उचलते आणि ती म्हणते, येस, may I know who is speaking? Shekhar replies, I am Shekhar and I want to speak to Surojit. I am his friend from IHM Goa. So Amrita says, I am his sister. Surojit is not at home at the moment. Can you ring up little later? Shekhar says, I shall be a little busy. Actually, I have got a placement at the Hotel Mumbai and will have to join with the immediate effect. So right now I am trying to get all the formalities completed. This is the news that I wanted to give Surojit. तर शेखर हा फोन करून सुरोजितला काय सांगू इच्छितो आहे की त्याला हॉटेल मुंबई येथे नोकरी लागलेली आहे आणि त्याचीच गुड न्यूज देण्यासाठी त्याने सुरोजितला फोन केला आहे. मात्र फोन कोणी उचलला? अमृताने. अगदी बरोबर. सो विल यू डू दॅट फॉर मी? ऑल्सो टेल हिम दॅट आय विल लेट हिम नो माय न्यू सेल फोन नंबर ॲज सून ॲज आय गेट वन. सो अमृता सेज, आय विल डू दॅट. बाय, ऑल द बेस्ट. सो नाव द क्वेश्चन इज, आता प्रश्न बघा काय. अमृता हॅड टू लिव्ह फॉर ऑफिस. अमृताला ऑफिस मध्ये जायचं आहे, म्हणजेच कामाला जायचं आहे. शी रोट अ नोट टू सुरोजित. तिने सुरोजित साठी एक नोट तयार केली आहे. ती जी नोट आहे त्यालाच म्हणतात ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. प्रश्न काय बघा, ड्राफ्ट हर मेसेज इन नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. सो लेट अस सी द एक्झाम आन्सर ऑफ दिस नाव. सो सर्वप्रथम आपण तारीख लिहिणार आहोत बघा, 30 सप्टेंबर. आपण ही तारीख बदलू शकता ज्यावेळेस आपण पेपर लिहिणार आहात. जर का पेपरमध्ये रेडीमेड तारीख दिलेली असेल, इथं तारीख दिलेली आहे का? इथं कुठेच तारीख नाही आणि म्हणून ही तारीख आपण इथं बदलू शकता, वेळ सुद्धा बदलू शकता. सो 30 सप्टेंबर 8:30 AM तो सकाळची वेळ आहे आणि म्हणून 8:30 AM मी असं केलंय. तर सुरोजितला पत्र लिहायचं आहे म्हणून सुरोजितचं बघा म्हणजेच रिसिव्हरचं नाव वरती येत आहे. Your friend Shekhar called up to say that he had got a placement in Hotel Mumbai. बघा अगदी मोजक्या शब्दामध्ये टू द पॉइंट मेसेज टाइप करायचा आहे. He is at present busy getting all the formalities done. Who is busy? So the friend of Surojit is busy. Who is that friend? Shekhar is busy. So he is at present busy getting all the formalities done. He said he would give you his new cell number as soon as he got it. And the message is sent by Amrita. तर सेंडर अमृता आहे आणि रिसिव्हर आहे सुरोजित. तर हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये 4 मार्कसाठी येणार आहे आणि उत्तर किती मोठं आहे याचं हे बघा. एवढं उत्तर लिहिलं
तर तुम्हाला याच्यासाठी 4 मार्क दिले जातील. नाव लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. You are Priyanka, a personal assistant to Miss Sen. She was away attending a meeting when Mr. George rang up. You spoke to him and jotted down his message in your notepad. तर प्रियांका नावाची मुलगी ही मिस सेन यांची पर्सनल असिस्टंट म्हणजे पीए आहे. काही कामानिमित्त मिस सेन ह्या बाहेर गेलेल्या आहेत आणि त्याच वेळेस ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी मिस्टर गर्ग यांनी फोन केलाय आणि तो फोन कोणी उचललाय? प्रियंका येणे उचललाय. तर तिला काय करायचं आहे? मॅडमांसाठी तो आलेला मेसेज हा ड्राफ्ट करायचा आहे. सो क्वेश्चन कसा आहे बघा. ड्राफ्ट द मेसेज फॉर मिस सेन युजिंग द इन्फॉर्मेशन युअर नोट्स गिवन बिलो. मेसेज कसा आहे बघा. मिस्टर गर्ग rang up 5 p.m. has received the CDs and the posters. Coming tomorrow to thank Miss Sen and to personally hand over the check. हा थोडक्यात दिलेला मेसेज आहे. आता याला आपल्याला कोडिंग करायचंय बघा. कसं आहे? इथं वेळ लिहायची आहे आणि तारीख आपण आपल्या सोयीनुसार किंवा पेपरमध्ये त्या प्रश्नामध्ये दिली असेल तर ती तारीख टाकायची आहे. सो बघा इथं रिसिव्हर कोण आहे? मॅडम. मॅडम म्हणजेच मिस सेन. मॅडम, मिस्टर गर्ग rang up at 5 in the evening while you were away attending the meeting. He said he had received CDs and posters and would come tomorrow to express his thanks to you. He said he would also hand over the check to you personally, Priyanka, PA. So dear students, in a very short cut format, in a very short but sweet manner, we have to draft the message given to the lady, that is Miss Sen. I hope you are understanding the topic, that is drafting a virtual message. Now let us see the next question. The next question is, read the following conversation between Ashna and Mr. Singh. Ashna says, "Hello, may I speak to Ranjit please?" Mr. Singh replies, "Ranjit is getting ready for school. May I know who is speaking?" Ashna says, "My name is Ashna. I am Ranjit's classmate." So Mr. Singh says, "Hello Ashna, I am Ranjit's father. Is there any message?" Ashna replies, "Yes, please ask him to bring his biology notebook to school today. I was absent from school due to illness and I would like to see the notes which our biology teacher gave to the class during my absence." So Mr. Singh, the father of the boy, says, "I will definitely do that." Since Mr. Singh had to go for his morning walk, he left a message for Ranjit the son. Draft the message in 50 words. तर आपल्याला सिच्युएशन कळली आहे की एका मुलीने म्हणजेच आशनाने रणजित साठी फोन केला आहे, जो तिचा क्लासमेट आहे. आणि तिने फोन केल्यानंतर रणजितने फोन न उचलता त्याच्या वडिलांनी म्हणजेच मिस्टर सिंग यांनी फोन उचललेला आहे. आणि म्हणून आशना ही सर्व मेसेज जी आहे ती मिस्टर सिंगला सांगते आहे की तिला बायोलॉजीची बुक पाहिजे आहे, ती आजारी होती. आणि तो मेसेज मिस्टर सिंग यांनी कोणाला पास करायचा आहे? रणजित या त्यांच्या मुलाला. सो लेट अस सी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नाव. सो बघा परत एकदा तारीख आपण आपल्या सोयीनुसार, वेळ सकाळची आहे कारण की ते मॉर्निंग वॉकला निघलेत. कोण? त्या मुलाचे डॅड मिस्टर सिंग. तर रिसिव्हर कोण आहे? रणजित. म्हणून रणजितचं नाव वरती येईल. टू द पॉइंट आपण आता हा मेसेज फॉर्मॅट करतो आहोत. Ashna called you right now. She wanted to take along your biology notebook to school today. She told that she would like to see the notes given to your biology teacher. ये to your नाही, by your पाहिजे, by your biology teacher during her absence yesterday. And the
सेंडर इज डॅड. ओके, तर अगदी थोडक्यात आपण हे उत्तर पाहिलेलं आहे. नाव अशा प्रकारेच भरपूर उदाहरणं आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेली आहेत. तर हे काही उदाहरण आपण टेक्स्टबुक मध्ये पाहणार आहोत आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आणखीन काही उदाहरणं ऑनलाईन सर्च करून त्याचा सुद्धा नोट्स तयार करू शकता. Now, this is one more example from the drafting the message format. Rajat comes home from school and finds the door locked. Since he has duplicate keys, he enters and finds a note from his mother kept on the table. In it, she explains that she had to rush to the hospital with Mrs. Manohar, their neighbor, who had met with an accident. She has also written that he should have a rice and curry kept on the dining table for lunch. He could heat the food in the microwave oven if he wanted to. But he said he should be very careful while handling the switch. So draft the message with Ranjit's mother left for him. तर रणजितची जी मम्मी आहे ती घराबाहेर पडली आहे. का बरं? त्याचं कारण काय आहे की त्यांची जी शेजारी आहे मिसेस मनोहर यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि म्हणून त्या काळजीपोटी आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या बरोबर हॉस्पिटलला गेले आहेत आणि म्हणून आपल्या मुलासाठी त्यांनी मेसेज सोडला आहे. इथं सिच्युएशन भरपूर दिली आहे बघा की तू घरी आल्यानंतर तुला डायनिंग टेबलवरती काही जेवण दिसेल, त्याच्यामध्ये असेल राईस करी, ते तू गरम करून खा मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये. तर मेसेज कसा टाईप केला असेल, कसा मेसेज ड्राफ्ट केला असेल तर आपण पाहणार आहोत. तर तारीख आहे, वेळ आपण अंदाजे बदलू शकता आणि बघा रिसिव्हर आहे रजत. मिसेस मनोहर हॅज met with an accident. I am rushing to the hospital with her. I have kept rice and curry on the dining table for your lunch. Heat it in the microwave if you want. Be careful while handling the switch. So याच्या खाली लगेच कोणाचं नाव असेल? मदरचं नाव असेल बघा. तर अगदी थोडक्यामध्ये आपण हा प्रश्न जो आहे हा पूर्णपणे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो अशा प्रकारे आपण हा प्रश्न सुद्धा याच्यामध्ये अभ्यासलेला आहे. Now let us see the sixth question. Using the information given below, write a message which Manu left for his sister Renu. Do not add any new information. The message should not exceed 50 words. So, Manu याने मेसेज पाठवल्या आपल्या बहिणीसाठी आणि तिचं नाव आहे रेणूसाठी. तर मेसेजचा फॉर्मॅट आपल्याकडे शॉर्टकट फॉर्मॅट मध्ये आलेला आहे बघा. तो मेसेज कसा आहे बघा. Ruhan rang up. Book reading session. Children ask Kalam. Dr. APJ Kalam, Abdul Kalam. Obligation of letters received by him from children and his answers. So, Children ask Kalam हे जे पुस्तक आहे त्यामध्ये असंख्य मुलांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना जी पत्र पाठवली आहेत त्यांचं संकलन करून तयार केलेलं हे पुस्तक आहे. सो ऑक्सफोर्ड बुक स्टोर 8 PM दिस इव्हनिंग. पिक यू अप 6:30 PM. अटेंड रीडिंग सेशन टुगेदर. तर मेनू आपल्या बहिणीला मेसेज करून सांगते आहे की आज संध्याकाळी चिल्ड्रन आस्क कलाम या पुस्तकाचं वाचन आहे आणि 8 वाजता तो प्रोग्राम आहे. कुठे आहे? ऑक्सफोर्ड बुक स्टोर येथे. तर मेसेज कसा टाईप करायचा पहा की आजची तारीख पाहिजे जे तुम्ही बदलू शकता. त्याचबरोबर वेळही तुम्ही ठरवू शकता की किती वाजता तो कार्यक्रम आहे. सो रिसिव्हर कोण आहे? रेणू. तो बघा रेणू. रुहान रँग अप टू से दॅट देर इज अ बुक रीडिंग सेक्शन at Oxford bookstore this evening at 8 o'clock.
The book is Children Ask Kalam, a compilation of letters received by Dr. Kalam and his answers. I will pick you up at 6:30 p.m. We will attend the session together, Menu. So, receiver is Renu and the sender is Menu. So, this was one more example of drafting a virtual message. Now, last but not the least, the seventh example. Given below is a template for a message. Imagine you are working as a receptionist in a company and you are supposed to maintain the call record. तर प्रश्न आपण थोडासा समजून घेऊया की कल्पना करा की तुम्ही एका कंपनीमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करत आहात आणि रिसेप्शनिस्टचं काम काय असतं बघा की आलेल्या सर्व फोन कॉलचा रेकॉर्ड मेंटेन करणे म्हणजेच काय आलेला फोन हा कोणाचा होता ते लिहून ठेवणे आणि त्याचबरोबर तो मेसेज सुद्धा लिहून घेणे. Complete the details given in the template for the particular message. So, call for. आता इथं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला काल्पनिक भरायच्या आहेत. ही कंपनी आहे आणि कंपनीमध्ये कोणाला तरी कॉल आला. तो कॉल कोणासाठी बघा मी रॅन्डमली इथं लिहिलंय राहुल मिश्रा यांच्यासाठी. हु इज राहुल मिश्रा? सो कंपनीमध्ये त्यांना काहीतरी पोस्ट असेलच म्हणून मी तिथे लिहिलंय सिनियर मॅनेजर. फ्रॉम, आता एका कंपनीमध्ये फोन आलाय तो दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमधूनच आला असेल असं आपण गृहीत धरूया. सो फ्रॉम कोणाकडनं तो फोन आलाय तर सुनील मगर यांनी फोन केला आहे. त्यांच्या कंपनीचं नाव काय आहे? सनग्लो एंटरप्राइजेस. किती वाजता फोन केला आहे? किती तारीख आहे? सो डेट इज 25th of November 2020. टाइम आहे 11 AM. फोन आला होता कुठल्या नंबरवरून? सो 022-232-45656. मेसेज काय बघा? Called to inquire about the upcoming delivery of the consignment number 265BB. तर सुनील मगर यांनी राहुल मिश्राला कशासाठी फोन केलाय? एका डिलिव्हरी संदर्भात. त्या डिलिव्हरीचा नंबर आहे 265BB and also wanted to know the detail of the latest products launched in the cosmetic section. तर कॉस्मेटिक सेक्शन मध्ये जो नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेला आहे त्याची माहिती सुद्धा सुनील मगर यांना पाहिजे. सो याच्यावरती ऍक्शन काय घेतलं का म्हणजे रिसेप्शनिस्टने याच्यावरती काय क्रिया केली तर बघा फोन केला, रिटर्न युअर कॉल बॅक की विल कॉल अगेन. तर ह्यापैकी तुम्ही कुठल्याही एका याच्यावरती टिक मार्क करू शकता की तिने लगेच फोन केला, रिटर्न कॉल केला, कॉल बॅक केला किंवा परत कॉल करणार आहे असं सांगितलं आहे. सो हा फोन टेकन बाय म्हणजे कोणी उचलल्यानंतर बघा प्रतीक सिंग ह्या त्याच कंपनीतल्या माणसाने उचलला. त्याची पोझिशन काय आहे? असिस्टंट सेल मॅनेजर आहे. सो ऑल इन ऑल असं एखादा टेम्पलेट जर का तुमच्या पेपरमध्ये आला तर कल्पना करायची की ह्या लोकांना आपण पोस्ट देणार आहात आणि कुठल्या कामानं ते फोन करू शकतील याचे सुद्धा अंदाज घेऊन काल्पनिक मेसेज आपण तयार करायचा आहे. So this was the last question from the drafting a virtual message section. So dear students, I hope you have understood the explanation given by me. Do subscribe my YouTube channel, that is My English Teacher. Thank you.